नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. आज नवीन विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे. कालच 16 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय पारित झाला. जो शासन निर्णय राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळाकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 हे अभियान राबविण्याबाबत आहे. यापूर्वी 2 अभियान मागील 2 वर्षभरात राबवण्यात आलेले आहेत. खरं म्हणजे हे अभियान म्हणजे शाळांसाठी एक खूप मोठी संधी असते. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पारितोषिकं मिळून शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक विकास यातून होत आहे. साधारणतः हे यशस्वी जर करायचं असेल तर आपल्याला कशा प्रकारे करावं लागेल ते आपल्याला शासन निर्णयातून समजून घ्यावं लागेल. सन 2025-26साठी हे अभियान मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची व्याप्ती आपल्या सर्वांना माहिती असेल की राज्यातील सर्व शाळा ज्या आहेत व्यवस्थापन माध्यमाच्या याच्यात सहभागी होऊ शकतात. याच्यात 2 प्रकारच्या वर्गवारी केलेल्या असतात. एक महानगरपालिका क्षेत्रातल्या आणि एक इतर व्यवस्थापनातल्या. त्याच्यातही महानगरपालिकांमध्ये मुंबई महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका ही स्वतंत्र आहे आणि आणि ब वर्गाची महानगरपालिका यांचा वेगळा विचार याच्यात आहे. म्हणजे या प्रकारे 3 टप्पे होतात आणि बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्वतंत्र पुरस्कार दिले जातात आणि वर्ग अ बच्या महानगरपालिकांसाठी स्वतंत्र पुरस्कार आणि उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळांसाठी तालुका, जिल्हा, विभाग या स्तरावर पुरस्कार देण्यात येतात. अभियानाची उद्दिष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे की शैक्षणिक गुणवत्तेसोबतच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आणि या दृष्टीने विकास झाला पाहिजे. शालेय प्रशासन बळकटीसाठी चालना मिळायला पाहिजे. शैक्षणिक संपादनूक वाढली पाहिजे. या अभियानाचा कालावधी काय असेल? आता आपण दिवाळीच्या सुट्टीत आहोत तरीसुद्धा आपल्याला सुट्टी संपल्यानंतर या अभियानाच्या नोंदणीचा कालावधी दिलेला आहे. दिनांक 24 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025. तर या कालावधीमध्ये आपल्याला नोंदणी करायची आहे. 3 नोव्हेंबरनंतर प्रत्यक्ष शाळा स्तरावर ह्या अभियानाला सुरुवात होईल आणि साधारणतः 2 महिने म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत आपण या अभियानात काम करू शकाल. या अभियानाचं मूल्यांकन हे 1 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026पर्यंत होईल आणि मूल्यांकनानंतर मग राज्यस्तरावर मार्च अखेरपर्यंत याचं पारितोषिक वितरण होईल. अभियानाचं स्वरूप मागील 2 वर्षात जसे जसे बदल होत गेले तसे या शासन निर्णयातही काही बदल केलेले आहेत. याच्यात पायाभूत सुविधेसाठी 38 गुण आहेत आणि शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी 101 गुण आहेत आणि शैक्षणिक संपादनासाठी 61 गुण आहेत. म्हणजे शाळेचा सर्वंकष विकास या ठिकाणी होऊ शकतो. जसं की पायाभूत सुविधा या बघितल्या जातील. नंतर शासनाचे जे ध्येय धोरण राबवले जातात त्याची अंमलबजावणी कशी होते प्रभावीपणे त्यांना गुणदान आहे आणि शैक्षणिक संपादनिकेसाठी 61 गुण आहेत. याच्यावर मी सविस्तररित्या आपल्याला अजून काही व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे. आजच्या पुरतं एकच सांगेल की पायाभूत सुविधेला जे 38 गुण आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुणदानासाठी निकष दिलेले आहेत आणि स्वयंस्पष्ट दिलेले आहेत की प्रत्येक निकषाला किती गुण असावेत, त्याचे कमाल गुणांकन हे पण दिलेलं आहे. अतिशय स्पष्ट असा शासन निर्णय आहे. दुसरा जो याच्यातला मुद्दा आहे की शासन ध्येय धोरणांची अंमलबजावणी यालासुद्धा 101 गुण आहेत. याच्यातसुद्धा ज्या शासनाच्या आधार सरळ प्रणाली असेल, त्यानंतर युडायस पोर्टल असेल, महावाचन चळवळ असेल, शासकीय कार्यक्रमातील सहभाग असेल, शिष्यवृत्त्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समित्यांचं प्रत्यक्ष निर्मिती, सहभाग, पुनर्रचना, त्यांचा शाळेसाठीचं कामकाज, नंतर हे शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग, विद्यार्थी सुरक्षा असे सर्व मुद्द्यांचा विचार याच्यात केलेला आहे. विशेषतः विद्यांजली पोर्टल, CSR, लोकसहभाग यालासुद्धा गुणांकन याच्यात दिलेलं आहे. पर्यावरणविषयक दृष्टिकोन असेल, शासकीय यंत्रणेस माहिती पुरवण्यासंदर्भातला असेल किंवा विद्यार्थी अभिलेखांचं नीटनेटके आणि अद्ययावतीकरण असेल किंवा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे शिक्षकेतर कर्मचारी त्यांचे जे सेवाविषयक लाभ आहेत, अभिलेख आहेत, या संदर्भात गुणदान आहे. सर्वात मोठं गुणदान याच मुद्द्याला आहे आणि याच्यावर आपल्याला बहुतांशी प्रयत्न करता येणार आहेत. विशेषतः याच्यात स्कॉफ जे स्वयंमूल्यांकन जे केलेलं आहे त्यालासुद्धा 6 गुणदान करण्यात आलेलं आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा विचार याच्यात केलेला आहे की त्याला त्या मुद्द्यांनासुद्धा 5 गुणांकन केलेलं आहे.
नंतर शैक्षणिक प्रशासकीय नियोजनाला सुद्धा गुणदान आहे. तर असं जवळपास ब जो घटक आहे त्याला जवळपास 101 गुण आहेत, जे सर्वात जास्त आहेत. शाळेचा विकास जर करायचा असेल तर नुसतं सुंदर शाळा असून चालणार नाही, तर ती शैक्षणिकदृष्ट्या गुणवत्तायुक्त शाळा असावी. यासाठी हा जो तिसरा आणि मुद्दा दिलेला आहे शैक्षणिक संपादनूक, या मुद्द्यालासुद्धा 61 गुण दिलेले आहेत. आणि 61 गुणांमध्ये जे पॅटच्या चाचण्या होतात त्या पॅटच्या चाचण्यांचा विचार आहे. त्यानंतर इयत्ता 5वी 8वीच्या शिष्यवृत्ती आणि NMMS सारख्या परीक्षांचा विचार याच्यात केलेला आहे. राज्य राष्ट्रीय स्तरावर विविध ज्या स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सादरीकरण असेल, सहभाग असेल, यांच्यासाठीचे गुणांकन आहे. विद्यार्थ्यांसाठी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आपण विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवॉर्ड किंवा वेगवेगळ्या परीक्षा घेतो, या स्पर्धा घेतो, यांच्यासाठी सुद्धा याच्यात गुणदान करण्यात आलेलं आहे. त्यानंतर निपुण महाराष्ट्र अभियान जो आपल्याकडे सुरू आहे 5 मार्च 2025नुसार, त्यालासुद्धा 8 गुणांकन याच्यात दिलेलं आहे. नंतर क्रीडा क्षेत्रातील जे नैपुण्य असेल त्या पुरस्कारांसाठीच 10 गुणांकन आहे. आणि इयत्ता 5वी 8वी अनुत्तीर्ण, 10वी 12वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना टिकून ठेवण्यासाठी काय प्रयत्न शाळेने केले यालासुद्धा गुणदान आहे. असे 61 गुणांचा हा तिसरा घटक आहे आणि एकूण 200 गुण यात दिलेले आहेत. तर याच्यात प्रत्येक स्तरावर समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णयात स्वयंस्पष्ट आहे. जसं तालुका स्तरावर गट विकास अधिकारी अध्यक्ष असतील, गट शिक्षणाधिकारी सदस्य आहेत, मुख्य अधिकारी सदस्य आहेत आणि सेवाज्येष्ठ विस्तार अधिकारी सदस्य असतील. जिल्हा स्तरावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदे अध्यक्ष असतील, प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था हे सदस्य असतील, शिक्षणाधिकारी प्राथमिक सदस्य असतील आणि संबंधित जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी सदस्य असतील. त्यानंतर अशाच प्रकारे विभाग स्तरावर सुद्धा DYD यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. राज्य स्तरावर माननीय आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. अशा प्रकारे समितीचं कामकाज असेल. आणि बक्षिसांची रक्कम जर म्हटली तर ती मागीलप्रमाणेच आहे. जसे की आपण ग्रामीण स्तरावर जर बघितलं की उर्वरित व्यवस्थापनच्या शाळांमध्ये, तर तिथे प्रत्येक तालुका स्तरावर 3 लक्ष, 2 लक्ष, 1 लक्ष असे अनुक्रमे पहिलं, दुसरं, तिसरं बक्षीस आहे. जिल्हा स्तरावर 11 लक्ष, 5 लक्ष, 3 लक्ष असे अनुक्रमे पहिलं, दुसरे, तिसरे आहे. आणि विभाग स्तरावर 21 लक्ष, 15 लक्ष आणि 11 लक्ष असं बक्षिसांची रक्कम आहे. तर खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याला याच्यात सहभाग घेतल्यानंतर आपण राज्यस्तरावर जर पोहोचलो तर बक्षिसाची रक्कम मोठी आहे अजून, की पहिलं बक्षीस आहे 51 लक्ष, दुसरं 31 लक्ष आणि तिसरं 21 लक्ष. तर यात जवळपास पारितोषिकाची रक्कम खूप मोठी आहे की 7,222.00 लक्ष एवढी रक्कम याच्यावर खर्च होणार आहे. या अभियानातून शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, शालेय व्यवस्थापनातील सर्व कामकाज आणि भौतिक सुविधा यांचा विकास करण्यासाठीची अपेक्षा जी आहे त्या निश्चितच पूर्ण होतील. आणि यासाठी आपण शाळा स्तरावर शिक्षक असाल, मुख्याध्यापक असाल किंवा अधिकारी पदावर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असाल तर निश्चितच आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि दिवाळीनंतरच्या या अभियानाच्यासाठी आपण सज्ज होऊया, तयारी करूया. सर्वांना या अभियानात जास्तीत जास्त सहभाग घेऊन बक्षीस मिळतील यासाठी प्रयत्न करावा. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा या संदर्भात मी नवीन व्हिडिओ अजून अधिक माहिती देईल. आपले सर्वांचे धन्यवाद. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.